गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता दादर मार्केट फुललंय। मुंबई ठाण्यातून मोठ्या संख्येने गर्द लोक आहेत ते खरेदीसाठी दाखल झालेले आहेत। मंडप डेकोरेशन, विद्युत रोषणाई, फुलं घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। तीच गर्दी आपण ही स्क्रीनवर बघतोय। मोठ्या प्रमाणात ही गर्दी उसळलेली आहे। उद्या गणेशोत्सव आहे आणि त्यासाठीच ही खरेदी करण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे दादरच्या मार्केटमध्ये। गणेशोत्सव आता अवघ्या काही तासांवरती येऊन टेपलेला आहे आणि त्या अगोदर जर पाहायला गेलं तर दादरचं जे फुल मार्केट असू दे किंवा दादरचं इतर सर्व मार्केट जे आहे ते फुललेलं आपल्याला पाहायला मिळतं। ही संपूर्ण दृश्य आहेत ही दादरची आहेत आणि दादरचं जे हे समोरचे आपण दृश्य बघतोय हे दादरचं फुल मार्केट आहे आणि त्याच्या पलीकडे जर पाहायला गेलं तर फळ मार्केट किंवा इतर जे विद्युत रोषणाई करणारे जे वेगवेगळे जे दुकान आहेत ती लागलेली आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या संपूर्ण भागात आता मोठी गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। फुलं घेण्यासाठी किंवा उद्या डेकोरेशनसाठी जे जे साहित्य लागतं, बाप्पाच्या मंडपासाठी सजावटीसाठी जे जे साहित्य लागतं ते साहित्य घेण्यासाठी आता मोठी जी गर्दी आहे ती दादर परिसरात व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत दादरचा जो वेस्टचा पूल आहे तो सुद्धा कुठेतरी त्यावरती वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र जर दादर पाहायला गेलं तर अनेकांचं मध्यबिंदू हा दादर असतं। त्यामुळे एकंदरीत मुंबईची मोठमोठी मंडळे जी आहेत ती याच ठिकाणाहून फुलं खरेदी करतात। तर ठाण्यातली सुद्धा जी महत्त्वाकांक्षी जे मंडळ आहेत ती सुद्धा या ठिकाणून खरेदी करत असलेली आपल्याला पाहायला मिळतात। घरगुती खरेदीसाठी सुद्धा फुल मार्केट उपयोगी पडत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर अवघे काही तास हे शिल्लक राहिलेले आहेत आणि काही तासांवरती बाप्पा आगमन होईल, बाप्पांचं आगमन होईल। मात्र त्याच्या तयारीसाठी जे विविध डेकोरेशनसाठी किंवा फळांसाठी किंवा वेगवेगळी जी विद्युत रोषणाई करण्यासाठी जे विद्युत उपकरणं लागतात त्यांची खरेदी करण्यासाठी दादर मार्केट आता भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। पुढे जाणारे कुणालसोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।